नमस्कार मंडळी. तर मी आहे मोनिका आणि आज मी तुमच्यासोबत माझी संक्रांत शेअर करत आहे. चला तर सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतामध्ये आपण जेवढे पण सण साजरे करतो त्याची तारीख दरवर्षी बदलते. पण मकर संक्रांतीचं तसं नाही. कारण हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो आणि हे होतं जानेवारी महिन्यात. लीप वर्षामध्ये एक दिवस जोडल्यामुळे संक्रांत लीप वर्षात 15 तारखेला येते, नाहीतर 14 जानेवारीलाच असते ती. संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. तर त्याचं नाव वेगवेगळं असतं. म्हणजेच आसाममध्ये याला माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचलमध्ये माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये संक्रांत, मध्य भारतात पोंगल, अशा विविध नावांनी हा सण साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रिया एकमेकींना वाण देऊन म्हणजेच ओवसा देऊन, सौभाग्यवती महिला एकमेकींना सौभाग्य, समृद्धी, सौहार्दाचं प्रतीक म्हणून तीळ, गूळ, हलके धन, फळे आणि सौभाग्याच्या वस्तू भेट देऊन हा सण साजरा करतात. संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो, पण भावना मात्र एकच असते, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो आहोत राम मंदिर मध्ये. माझ्यासोबत आहे आकांक्षा. हो. या आहेत आमच्या ताई. हाय करा. ह्या पण आमच्या ताई आहे. मंदिर बनवून ना मस्त चॅनल खोलायचं लगेच करायचं. हो शिवताईन तू करा. तर रोजची ब्लॉग टाकेल. कारण की मग बरोबर करायचं. तर कृतज्ञता व्यक्त कोणाची करायची, तर त्या सूर्यदेवाची. कारण की त्याची किरणे शेतातल्या मातीमध्ये पडून त्यातून धान्य उगवतं. त्या धान्याची कृतज्ञता व्यक्त करायची. ते धान्य उगवणारा शेतकरी जो असतो त्याची कृतज्ञता व्यक्त करायची. शेतकऱ्याला जो मदत करतो धान्य उगवण्यासाठी, ते जे बैल असतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे एकंदरीत संक्रांत या सणामध्ये अन्न हा मुख्य घटक आहे. लोककथांमध्ये एक गोष्ट प्रचलित आहे, ती अशी की महादेवांनी नंदीला सांगितलं मनुष्याच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी रोज तेलाने मालिश केली पाहिजे, रोज अंघोळ केली पाहिजे आणि महिन्यातून एकदा जेवण केलं पाहिजे. हा एक आध्यात्मिक नियम आहे. पण नंदीकडून एक छोटीशी चूक होते. त्यांनी पृथ्वीवर येऊन असं सांगितलं की रोज जेवलं पाहिजे आणि महिन्यातून एकदा अंघोळ केली पाहिजे. मग जेव्हा हे महादेवांना कळलं तेव्हा ते नंदीवरती ओरडले नाहीत, तर त्यांनी नंदीला सांगितलं की मनुष्य जर रोज जेवायला लागले तर धान्य उत्पत्तीसाठी तुला पृथ्वीवर जावं लागेल. तेव्हापासून नंदी शेतात शेतकऱ्यांना धान्य उगवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतो. म्हणजेच बैल आणि सूर्यदेवांचा मुलगा शनी. पौराणिक कथांनुसार यांच्यात फारसं जमत नाही, पण तरीही ते एकमेकांना या दिवशी आनंदाने स्वीकारतात. म्हणूनच वाटतं संक्रांतीच्या दिवशी आपलं सर्व कुटुंब एकत्र जेवायला बसतं आणि हा सण आनंदाने साजरा करतं. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.